नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासात आहोत ललित गद्य रेशीम बंध. त्याचे लेखक आहेत डॉक्टर यू म पठाण. वृक्ष, वेली, फुले, पाखरे यांच्याबद्दल माणसाला म्हणजेच आपल्याला वाटणाऱ्या आत्मिक ओढीमुळे म्हणजेच एक आपुलकी वृक्ष, वेली, फुले, पाखरे आणि माणसे यांच्यामध्ये जी निर्माण झालेले असतं, त्या निर्माण झालेल्या नात्यालाच रेशीम बंध असं नाव डॉक्टर यू म पठाण यांनी दिलेलं आहे. आणि या पाठामध्ये त्यांनी पाखरे आणि पहाट हे परस्परांना भेटण्यासाठी किती उत्सुक झालेले असतात याचा अनुभव थोडक्यात चित्रित केलेला आहे. आणि त्याचबरोबर पाखरांचा चिवचिवाट, गुलमोहरांचा स्वागत सडा, निशिगंधाच्या सुगंधाची उधळण या पार्श्वभूमीवर होणारी प्रसन्न पहाट, प्रसन्न सकाळ या संपूर्ण वातावरणाचं नीरव शांततेचं चित्रण त्यांनी रेशीम बंध या पाठामध्ये केलेलं आहे, या ललित गद्यामध्ये केलेलं आहे. आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलं की मध्यरात्र उलटून गेल्यानंतर जी उत्तर रात्र येत असते, त्या उत्तर रात्रीच्या वेळी सगळीकडे नीरव शांतता पसरलेली असते. निद्रिस्त असं शांत वातावरण त्या ठिकाणी असतं. आणि अशा या वातावरणात पाखरे, फुले, वेली सर्वच झोपलेले असतात, निद्रिस्त झालेले असतात. आणि अशा या वातावरणामध्ये लेखकाला जाग आलेली असते. लेखकाला वाटतं की त्याची पुरेशी झोप झालेली आहे आणि अशा या शांततेच्या वेळी त्याला मात्र जागावंसं वाटतं. त्याला ही वेळ अतिशय आवडत असते. आणि मग तो हळूच त्याच्या किचन मध्ये येतो आणि तिथे आल्यानंतर तो खिडकी उघडून बघतो, बाहेर डोकावून बघतो. बाहेर आल्यानंतर त्याला त्या ठिकाणी अतिशय शांतता दिसते. त्या ठिकाणचे फुलं, फळं, पक्षी, वेली सगळे झोपलेले असतात. अतिशय शांतता त्या ठिकाणी असते. आणि तरी सुद्धा त्याला त्यांच्या जागण्याची ओढ लागलेली असते. त्याला एक प्रकारची उत्सुकता लागलेली असते की, आणि तो असोशीनं त्यांची जागण्याची वाट बघत असतो. त्याला निशिगंधाची उधळण पाहावयाची असते. गुलमोहराचा स्वागत सडा त्याला अनुभवायचा असतो. जॅकरांड्याचं उमलणं त्याला बघायचं असतं. अशा वेगवेगळ्या फुलांची, वेगवेगळ्या वेलींची आणि पाखरांच्या चिवचिवाटाची तो वाट बघत असतो. आणि ही वाट तो का बघत असतो असा प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. त्यावेळी त्याला जाणवतं की त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीतरी साम्य हे नक्कीच आहे. माणसाचं या फुलांशी, पक्ष्यांशी, पाखरांशी जे नातं निर्माण झालेलं आहे, ते आजच्या काळातील नातं निर्माण झालेलं नाही, तर ते आदिम अशा प्रकारचं म्हणजे पूर्वीच्या काळापासून निर्माण झालेलं एक नातं आहे. आणि हे नातं म्हणजेच रेशीमबंध आमच्यामध्ये निर्माण झालेला असतो. आणि त्याला ही उत्तर रात्रीची वेळ का आवडते, म्हणजे उत्तर रात्र झाल्यानंतर जी पहाट होणार असते, तो बाहेर डोकावून बघतो तर सगळे पक्षी, त्याचबरोबर फुलं, वेली हे झोपलेले असतात. ते अतिशय निद्रिस्त अशा वातावरणामध्ये त्या ठिकाणी असतात. आणि अशी वेळ मात्र लेखकाला आवडते. ती का आवडते, तर त्याला त्यावेळी असं वाटतं की अशा वेळी माणसाचं मन हे समेवर आलेलं असतं. म्हणजे ते शांत आणि एकाग्र झालेलं असतं. त्याला कोणतीही चिंता, काळजी लागलेली नसते. आणि त्याचबरोबर सगळ्या दुःखांना सुद्धा तो विसरून गेलेला असतो, सुखाला विसरून गेलेला असतो. तो स्वतःशी एकरूप झालेला असतो, एकाग्र झालेला असतो. आणि म्हणून अशी ही पहाटेची प्रसन्न वेळ लेखकाला आवडत असते. आणि हीच वेळ मला असं वाटतं की त्या पाखरांनाही आवडत असावी. आणि म्हणून त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये म्हणजे माणसामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारचं साम्य असल्याचं त्याला त्या ठिकाणी जाणवतं. त्याचबरोबर तो पुढे जाऊन म्हणतो की हे जे नातं त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये निर्माण झालेलं आहे, त्यांच्या जागण्याची ज्याप्रमाणे मी वाट बघत असतो, असोशीनं वाट बघत असतो, त्याचप्रमाणे माझं असं रेशीम बंधाचं नातं अजून एका व्यक्तीशी निर्माण झालेलं आहे, ते म्हणजे माझी नात. मग यामध्ये आपण हे बघितलं की आजी आजोबा जे असतात त्यांचं त्यांच्या नातवंडांशी एक वेगळ्या प्रकारचं नातं निर्माण झालेलं असतं. ज्याप्रमाणे लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपण म्हणतो, त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे या फुलांची, पक्ष्यांची ओढ या आजोबांना लागलेली आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या नातीच्या भेटीची ओढही त्यांना लागलेली असते. आणि त्यांच्या नातीचं नाव त्यांनी यामध्ये आपल्याला सांगितलं होतं. त्यांच्या नातीचं नाव आहे अल्विशा. म्हणजे ज्याप्रमाणे जगावेगळं असं अल्विशा नाव तिचं आहे, त्याचप्रमाणे ती सुद्धा जगावेगळी आहे. तिचा स्वभाव वेगळा आहे. आणि ही त्यांची नात अजून 1 वर्षाची सुद्धा झालेली नाही, तरी त्यांना तिच्या भेटीची आतुरता लागलेली असते. तिच्याशी त्यांचं एक रेशीम बंध
अतिशय जवळचं असं आपुलकीचं नातं निर्माण झालेलं असतं. आणि त्यांच्या मुलीचीही मुलगी असते. त्यांच्या मुलीचं नाव आहे अल्मास. आणि या अल्मास नावाच्या मुलीची मुलगी अल्विशा, तिच्या भेटीची त्यांना ओढ लागलेली असते. काही वेळा त्यांची अल्मास नावाची ही मुलगी ज्यावेळी घरी येत असते, त्यावेळी दिवसभर तिची मुलगी अल्विशा म्हणजे यांची डॉक्टर युमा पठाण यांची नात, ही दिवसभर डॉक्टर युमा पठाण यांच्याच अंगाखांद्यावर खेळत असते. आणि ज्यावेळी अशी रात्र होते, त्या रात्रीच्या वेळी जेव्हा ती झोपून जाते, त्यावेळेस ज्यावेळी मी हळूच मध्यरात्रीच्या वेळी किंवा उत्तर रात्रीच्या वेळी तिच्या खोलीमध्ये डोकावून बघतो, म्हणजे ज्यावेळी ते उठून आल्यानंतर डायनिंग टेबल जवळ बसतात, खिडकी उघडून बाहेर डोकावून बघतात, ज्याप्रमाणे पक्ष्यांची, पाखरांच्या चिवचिवाटाची, गुलमोहराच्या स्वागत सळ्याची ते वाट बघत असतात, त्याचप्रमाणे अल्विशाच्या उठण्याची सुद्धा ते वाट बघत असतात. ज्यावेळी तिच्या खोलीमध्ये ते डोकावून बघतात, त्यावेळी तिचं झोपणं, ती अशा शांत वातावरणात झोपलेली असते, त्यावेळी बघून असं वेगळं वाटतं की दिवसभर अंगाखांद्यावर खेळणारी, दिवसभर दंगामस्ती करणारी ही अल्विशा इतकी शांत कशी झोपू शकते. त्यांना त्यावेळी तिच्या उठण्याची उत्सुकता लागलेली असते. ज्याप्रमाणे पक्ष्यांच्या चिवचिवाटाची ते वाट बघत असतात, त्याचप्रमाणे अल्विशाच्या उठण्याची ते वाट बघत असतात. आणि तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये सुद्धा रेशीम बंधाचं एक नातं निर्माण झाल्याचं त्या ठिकाणी ते या पाठाद्वारे ललित गद्यामध्ये जो अनुभव त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यामध्ये ते व्यक्त करत असतात. त्याचप्रमाणे पुढे लेखक असं म्हणतात की सर्वात आधी यावेळी कुणाला जाग येत असते तर ते आमच्या बागेतील पाखरांना. म्हणजे उत्तर रात्र उलटल्यानंतर ज्यावेळी पहाट होत असते, पहाटेचे 3:30-4 वाजलेले असतात, त्यावेळी सर्व झोपलेले असतात. आणि त्यानंतर काही वेळाने सगळ्यात आधी जाग कोणाला येत असेल तर सगळ्यात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेऊन त्याचं घोट घेत घेत काय लिहावं याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो. त्यावेळी ही इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यांतून जॅकरांडाच्या फांद्यावरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. पहाट झाली काय असं विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. पहाटेचं नि या इवल्या इवल्या पाखरांचं देखील असंच काहीसं जवळचं नातं असतं. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहवत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते, इतकं हळूवार की तुम्हाला त्याची गंध वार्ता देखील लागू नये. पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाणा, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा, म्हणजे तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल, त्यातली तरलता जाणवेल, त्यातली नजाकत जाणवेल. या ठिकाणी त्यांचा अनुभव ज्यावेळी डॉक्टर युमा पठाण व्यक्त करतात, त्यावेळी ते आपल्याला सुद्धा सांगतात की अशा पहाटेचा अनुभव तुम्ही सुद्धा घ्यायला हवा. कधीतरी तुम्हाला सुद्धा जाणवेल की या पहाटेचा जो अनुभव आपल्याला येतो तो अतिशय वेगळ्या अशा स्वरूपाचा असतो. आणि यावेळी होणारा आनंद हा वेगळाच असतो. त्यावेळी भासणारी नीरव अशी शांतता ही वेगळीच असते, जी दिवसभरात आपल्याला कधीही जाणवत नाही, जी मध्यरात्री आपल्याला जाणवत नाही. अशा वेळची ही शांतता म्हणजे अतिशय निरागस असं शांत वातावरण आणि छान आल्हाददायक असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं असतं. आणि या पहाटेची आपण प्रत्येकानं वाट बघायला हवी. या पहाटेच्या वेळी आपणही तो अनुभव घेतला पाहिजे. आणि अशा वेळी ते म्हणतात की सगळ्यात आधी उत्तर रात्र उलटल्यानंतर जी पहाट होते, त्यावेळी सगळ्यात आधी जाग कोणाला येते तर माझ्या बागेतल्या पाखरांना जाग येत असते. माझ्या बागेतली पाखरं जागी होतात आणि त्यावेळी त्यांचा चिवचिवाट सुरू होत असतो. आणि हळूहळू हा चिवचिवाट पुढे पुढे वाढत जात असतो असं ते या ठिकाणी सांगतात. आणि खरं तर ही पहाट त्यांच्या उठण्याची वाट बघत असते. म्हणजे पहाटेला सुद्धा पाखरांच्या चिवचिवाटाची उत्सुकता लागलेली त्या ठिकाणी असते. म्हणजे या होणाऱ्या पहाटेमध्ये आणि त्याचबरोबर त्या पाखरांच्या चिवचिवाटामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं नातं त्या ठिकाणी निर्माण झालेलं असतं. ही पहाटच खऱ्या अर्थानं त्या पाखरांच्या चिवचिवाटाची वाट बघत असते आणि तीच त्यांना जणू काही प्रश्न विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. म्हणजे ही पहाट पाखरांना विचारते की मी तुम्हाला भेटायला येऊ का. उत्तर रात्र संपल्यानंतर या पहाटेला ज्यावेळी यायचं असतं त्यावेळी ती पाखरांना प्रश्न विचारते की मी तुम्हाला भेटायला येऊ का.
आणि अशा वेळी सर्वात आधी ज्यावेळी या पाखरांना जाग येत असते त्यावेळी पहिला चहा करून घेऊन त्याचा घोट घोट ज्यावेळी डॉक्टर युम पठाण घेत असतात त्यावेळी चहा पित असताना काय लिहावं याचा विचार करत ते काहीशा संभ्रमात असतात. आणि त्यावेळीच ही इवली इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यांतून जॅकरांडाच्या फांद्यावरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात. पहाटे जी सूर्याची प्रकाश किरण येत असतात त्या प्रकाश किरणांना ते खुणावत असतात. हळूहळू डोळे उघडीत असतात. हळूहळू ते जागी होत असतात. आणि इवली इवली पाखरं ही गुलमोहराच्या घरट्यांमधून आणि जॅकरांडाच्या फांद्यांवरून हळूहळू किलकिले डोळे करून पाहत असतात. पहाटेच्या प्रकाश किरणांना ते खुणावतात आणि आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. हळूहळू त्यांचा चिवचिवाट आपल्याला ऐकू येत असतो. पहाट झाली काय असं ते विचारू लागतात. पाखरं ही हळूहळू बाहेर येत असतात. हळूहळू किलकिलाट करायला सुरुवात करत असतात. आणि अशा वेळी ती जणू काही प्रश्न विचारत असतात की पहाट झाली का असं ते विचारू लागतात. आणि खरं तर अशा वेळी ही पहाटच त्यांना विचारत असते की मी तुम्हाला भेटायला येऊ का. पहाटेचं आणि या इवल्या इवल्या पाखरांचं देखील असंच काहीसं जवळकीचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. म्हणजे ज्यावेळी हे पक्षी उठायला लागतात, पंख फडफडायला लागतात, त्यावेळीच खऱ्या अर्थानं ही पहाट होत असते. पहाट सुद्धा पाखरांच्या उठण्याची, त्यांच्या चिवचिवाटाची वाट बघत असते. आणि म्हणून यांच्यामध्ये सुद्धा हे वेगळ्या प्रकारचं एक नातं निर्माण झालेलं आहे. आणि ते नातं कसं आहे तर अतिशय जवळकीचं हे नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय ही पहाट देखील आकाशामध्ये येतच नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहवतच नाही. म्हणजे त्यांच्या पंखांची फडफड ऐकू आली की पहाटेला राहवत नाही. पक्ष्यांच्या पंखांची फडफड ऐकू आली, त्यांचा चिवचिवाट ऐकू आला की लगेचच पहाट सुद्धा पुढे डोकावून बघत असते आणि ही पहाट देखील त्या ठिकाणी होत असते. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते. इतकं हळूवार पाऊल टाकते की तुम्हाला त्याची गंध वार्ता देखील लागू नये. म्हणजे जणू काही आपल्याला कोणतीही गंध वार्ता लागत नाही, काहीही आपल्याला त्या ठिकाणी जाणवत नाही. आणि अचानक या पाखरांच्या पंखांच्या फडफड ऐकल्यानंतर पहाट सुद्धा होत असते. आणि त्याचबरोबर ही जी पहाट आहे हे पाहण्याजोगं दृश्य असतं. आणि पाहण्याजोगंच नाही तर ते अनुभवण्याजोगं आहे असं लेखक आपल्याला सांगतात. आणि लेखक या ठिकाणी त्यांचा अनुभव व्यक्त करताना म्हणतात की मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाणा, नाजूक आणि तरल असा अनुभव वाटलेला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा. आपल्यालाही या ठिकाणी ते सल्ला देतात की तुम्ही सुद्धा हा अनुभव एकदा घेऊन बघा. हा अनुभव त्यांना कसा वाटतो तर एक अनोखा, लोभसवाणा, नाजूक आणि तरल असा अनुभव त्यांना त्या ठिकाणी जाणवत असतो. आणि तुम्ही सुद्धा हा अनुभव कधीतरी घ्या. तुम्हालाही त्यातला आल्हाद, आपुलकी ही नक्कीच त्या ठिकाणी जाणवणार आहे. त्यातली तरलता सुद्धा तुम्हाला जाणवेल. आणि त्यातली नजाकतही तुम्हाला या ठिकाणी जाणवणार आहे. नजाकत म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर त्यामधील सुबकपणा जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच जाणवणार आहे. नजाकत म्हणजेच सुबकपणा. आणि म्हणून डॉक्टर युम पठाण हे आपल्याला सांगतात की या ज्या वातावरणाचं, या आल्हाददायक वातावरणाचा मी आस्वाद घेतलेला आहे, मला जो अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे तो अनुभव प्रत्येक माणसानं घेतला पाहिजे. अतिशय आल्हाददायक असा अनुभव हा प्रत्येकाला त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. पुढे लेखक म्हणतात की हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जाकरांडावरची नि गुलमोहराची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात. म्हणजे हा आल्हाद जो त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो, जे आल्हाददायक वातावरण निर्माण झालेलं असतं, तो आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जाकरांडावरची आणि गुलमोहराची पाखरं आपापसात कुजबुजू लागत असतात. जाकरांडावर बसलेली आणि गुलमोहराच्या फुलांवर सुद्धा बसलेली जी पाखरं असतात ती आपापसांमध्ये कुजबुजू लागत असतात अशा पहाटेच्या वेळी. आणि म्हणून हे आल्हाददायक वातावरण आपल्याला त्या ठिकाणी जाणवत असतं. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो. ज्यावेळी पहाटेच्या वेळी ते हळूच डोकावून बघतात, हळूच ते कुजबुजू लागतात. अशा वेळी त्यांचं जे कुजबुजणं असतं, त्यांचा चिवचिवाट जो असतो तो सुरुवातीला एकदम मंद असा असतो. पण जसजशी पहाट उजाडते तसा त्यांचा तो किलबिलाट, त्यांचा तो आवाज, त्यांचं ते कुजबुजणं हे हळूहळू वाढायला लागतं. तो वाढत वाढत जातो. एखाद्या उत्सवासारखा. एखादा उत्सव ज्या ठिकाणी आपण साजरा करत असतो, हळूहळू हळूहळू हा उत्सव रंगात येत असतो. त्याचप्रमाणे पक्ष्यांचा हा चिवचिवाट, त्यांचा तो किलबिलाट
हळूहळू मंद मंद असा वर येत असतो आणि अचानकपणे तो वाढत वाढत जातो एखाद्या उत्सवासारखा. जणू त्या आल्हादाला, हर्षोल्लासाला एक अनावर भरती येत असते. आणि हा चिवचिवाट ऐकूनच सायली जागी होते, बोगनवेल सडसडू लागते, दोन्ही चाफे एकमेकांशी हितगुज करायला लागतात. रंगीबेरंगी क्रोटन्सना फुलं कुठे येतात, पण त्यांच्या पानांचीच मग फुलं होतात आणि ती हलू डोलू लागतात. गुलमोहराची सळसळ ऐकल्यावर जाकरांडाही पहाट वाऱ्यासंगे हसू बोलू लागतो. पहाट झाल्याचा आनंद जणू या साऱ्यांच्याच मनातून भरभरून ओसंडू लागतो. आपल्या बागेतील वेगवेगळ्या फुलांचं आणि त्या फुलांवर बसणाऱ्या पाखरांचं त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्या ठिकाणी ते असं म्हणतात की अतिशय उत्सव त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागतो ज्यावेळी या पाखरांचा चिवचिवाट किलबिलाट वाढायला लागतो. आणि मग जणू काही त्या आल्हादाला आणि हर्षोल्लासाला, म्हणजे जो आनंद त्या ठिकाणी तो निर्माण झालेला असतो, तो हर्षोल्लास आनंद याला एक अनावर अशा प्रकारची भरती त्या ठिकाणी यायला लागते. आणि हा चिवचिवाट ऐकूनच वेगवेगळे फुलं ही सुद्धा जागी होतात. सायली जागी होते, बोगनवेल सडसडू लागते, दोन्ही चाफे एकमेकांशी हितगुज करायला लागतात. रंगीबेरंगी क्रोटन्सना फुलं तर येतच नाहीत, परंतु त्या पानांचीच मग त्या ठिकाणी फुलं होत असतात आणि ती हलायला लागतात, डुलायला लागतात. गुलमोहराची सळसळ ऐकल्यावर जाकरांडाही पहाट वाऱ्यासंगे हसू बोलू लागतो. म्हणजे हे फुलं सुद्धा जे असतात, वेली सुद्धा जी असतात, ती सुद्धा जणू काही एकमेकांशी बोलत आहेत असा भास आपल्याला त्या ठिकाणी व्हायला लागतो. म्हणजे हळूहळू ती सुद्धा जागी होतात, त्यांचं ते सळसळणं, फुलांचं फुलणं, पानांचं फुलात रूपांतर होणं, अशा प्रकारे जे आल्हाददायक वातावरण त्या बागेमध्ये आपल्याला दिसून येतं ते अनुभवण्यासारखं आहे. फक्त अनुभवण्यासारखंच नाही, तर ते खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी जाणवायला लागतं, त्यातली तरलता त्या ठिकाणी जाणवायला लागते. आणि म्हणून ते आपल्याला म्हणतात की हे फक्त पाहण्याजोगं नाही, तर हे अनुभवण्याजोगं सुद्धा आहे. आणि जॅकरांडा ही पहाट वाऱ्यासंगे हळूहळू त्या ठिकाणी हसू आणि बोलू लागतो. आणि पहाट झाल्याचा हा जो आनंद असतो तो जणू या साऱ्यांच्याच मनांमधून भरभरून ओसंडून वाहत असतो. म्हणजे ज्याप्रमाणे माणसाला या पहाट झाल्याचं, प्रसन्न पहाटेचं वेगळं असं वातावरणाचं त्या ठिकाणी चांगला असा अनुभव येत असतो, त्याला त्या पहाटेचा आनंद होत असतो, त्याचप्रमाणे या पक्ष्यांना, पाखरांना आणि त्याचबरोबर फुलांना, वेलींना सुद्धा त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण झालेला असतो आणि हा आनंद त्यांच्या मनामधून भरभरून ओसंडून वाहत असतो. आणि अशा वेळी डॉक्टर युम पठाण हे दार उघडून मी हलकेच बागेत येतो असं म्हणतात. अशा वेळी ते काय करतात, तर दार उघडतात. सुरुवातीला ज्यावेळी उत्तरात्र असते, पहाट झालेली नसते, त्यावेळी ते खिडकीतून बाहेर डोकावून बघतात. परंतु ज्यावेळी या पाखरांचा चिवचिवाट सुद्धा ऐकायला येतो, फुलांचं फुलणं त्यांना त्या ठिकाणी जाणवायला लागतं, निशिगंधाचा सुगंध त्या ठिकाणी त्यांना येत असतो, अशा वेळी दार उघडून ते सुद्धा हलकेच बागेत येत असतात. ते पुढे असं म्हणतात की दार उघडून मी हलकेच बागेत येतो. पहाटेच्या किरणांनी मोगरा न्हावून निघालेला असतो. सायलीच्या इवल्या पानांतून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते. गुलमोहराजवळ जावं तर त्यानं स्वागतासाठी केशरी सडाच शिंपून ठेवलेला असतो. जाकरांडाची निळी जांभळी फुलं रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पा गोष्टी करत असतात. म्हणजे या ठिकाणी ही जी फुलं उमलत असतात ती सुद्धा एकमेकांशी त्या ठिकाणी गप्पा गोष्टी करत आहेत असा भास जणू काही झालेला असतो. इवलेल्या पानांमधून एक वेगळी हिरवाई त्या ठिकाणी त्यांना भासायला लागते. त्याचबरोबर पहाटेची जी सूर्यकिरणं पडलेली असतात, या किरणांनी मोगरा सुद्धा न्हावून निघालेला त्यांना त्या ठिकाणी दिसतो. गुलमोहराजवळ जर गेलं तर गुलमोहराजवळ गेल्यानंतर त्यांना स्वागतासाठी केशरी सडाच त्या ठिकाणी शिंपून ठेवलेला त्यांना त्या ठिकाणी भासतो. बागेत गेल्यानंतर जिथं तिथं गुलमोहराची फुलं पडलेली त्यांना त्या ठिकाणी दिसायला लागतात. आणि जाकरांडाची निळी जांभळी फुलं सुद्धा रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पा गोष्टी करत असल्याचा त्यांना त्या ठिकाणी भास होत असतो. चाफ्यांजवळ जावं तर त्यांच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो. म्हणजे चाफ्याजवळ सुद्धा ज्यावेळी ते जातात त्यावेळी त्यांना एक वेगळ्या अशा प्रकारचा गंध त्या ठिकाणी येत असतो. ज्याप्रमाणे पहाट झाल्यानंतर प्राजक्ताच्या फुलांचा सडा आपल्याला काही ठिकाणी पडलेला दिसतो, त्याचप्रमाणे यांच्या बागेमधील काही फुलांचं त्यांनी त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. जणू काही ही फुलं सुद्धा एकमेकांशी बोलत असल्याचा भास त्यांना होत असतो. त्यांच्या त्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध त्यांना त्या ठिकाणी येत असतो. पण तो निशिगंधासारखा मात्र नसतो. म्हणजे चाफ्याच्या फुलांचा जो एक वेगळाच मंद मंद गंध त्यांना त्या ठिकाणी येत असतो, तो छान असा गंध असतो, सुगंध असतो, परंतु तो निशिगंधासारखा मात्र नसतो. निशिगंध म्हणजे निशिगंधच असं ते या ठिकाणी म्हणतात. निशिगंधाचा जो सुगंध आहे त्याची सर कोणत्याही
फुलाच्या गंधाला येऊ शकत नाही असं ते या ठिकाणी म्हणतात. निशिगंध म्हणजे निशिगंध त्याची सर इतर कुणाला येणार, पण निशिगंधाच्या पलीकडे मोगऱ्याची बहरलेली फुलं पाहिली की त्यांच्या सुगंधाचा मोह देखील मात्र आवरत नाही. निशिगंधाच्या फुलांचा सुगंध हा अतिशय छान असा असतो, त्याची सर कोणत्याही फुलाच्या सुगंधाला येऊ शकत नाही. परंतु तरी सुद्धा निशिगंधाच्या पलीकडे मोगऱ्याची बहरलेली फुलं ज्यावेळी मी बघतो, त्यावेळी त्यांच्या सुगंधाचा मोह देखील आवरल्याशिवाय आपण राहू शकत नाही. या वेगवेगळ्या सुगंधाचं आणि माझं काही आदिम नातं तर नाही, त्यांची इतकी अनिवार्य ओढ माझ्या मनाला का बरं लागून राहते, असा प्रश्न त्या ठिकाणी डॉक्टर युमा पठाण उपस्थित करतात. त्यांना सुद्धा प्रश्न पडतो की अशा या फुलांचं फुलणं, त्यांचा सुगंध यांचं आणि माझं सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं नातं त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. या वेगवेगळ्या सुगंधांचं म्हणजे निशिगंधाचा सुगंध त्यांना असा भासायला लागतो की त्या ठिकाणी ते एकदा म्हणतात की या निशिगंधाच्या फुलांची सर, त्याच्या सुगंधाची सर ही इतर कोणत्याही फुलाला येऊ शकत नाही, पण त्याच्या पलीकडे गेल्यानंतर मोगराचा सुगंध बघितल्यावर त्यांना त्याचा वेगळा असा आनंद त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि मग अशा वेळी त्यांच्याच मनात एक प्रश्न निर्माण होतो. तो प्रश्न असा की या वेगवेगळ्या सुगंधांचं, वेगवेगळ्या फुलांच्या सुगंधाचं आणि माझं नातं जे आहे ते आजचंच नातं आहे का, तर त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी हे उत्तर समोर दिसून येतं. त्यांना त्या ठिकाणी जाणवायला लागतं की माझं आणि या फुलांच्या सुगंधाचं सुद्धा जे नातं आहे ते आदिम अशा प्रकारचं नातं आहे. हे कुणाचं नातं आहे, तर ही जी फुलं वेगवेगळी फुललेली असतात या फुलांच्या सुगंधाचं हे जे नातं आहे, सुगंधाचं आणि माझं, वेगवेगळ्या फुलाच्या सुगंधांचं आणि माझं हे जे नातं आहे ते अतिशय सुंदर असं नातं आहे. आणि ते नातं आदिम स्वरूपाचं नातं आहे, म्हणजे युगानुयुगे आमचं नातं हे एकमेकांशी निर्माण झालेलं आहे. कारण त्यांची इतकी अनावर ओढ माझ्या मनाला का बरं लागून राहते, तर आमचं नातं हे आदिम स्वरूपाचं असल्या कारणानंच मला त्यांची अनिवार्य अशी ओढ लागलेली असते. म्हणजे त्या ठिकाणी ते प्रश्न उपस्थित करतात आणि त्या ठिकाणी त्यांनाच त्या ठिकाणी उत्तर जाणवायला लागतं की ते म्हणतात की माझं हे नातं जे आहे, रेशीम बंध जो आमच्यामध्ये निर्माण झालेला आहे तो आदिम अशा स्वरूपाचा आहे, पूर्वीपासून आहे. युगानयुगे माणसाचं आणि फुलांचं नातं हे निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळेच मला त्याची अनिवार्य अशी ओढ लागलेली असते. पुढे ते म्हणतात, प्रकाश पसरू लागतो तशी सकाळ होऊ लागते आणि मग दिसतं की वाफे तर कोरडेच आहेत. बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून मी वाफ्यांमध्ये पाणी घालू लागतो, कुंड्यांमध्ये पाईप लावू लागतो. चाफ्यांच्या, गुलमोहराच्या, जॅकरांडाच्या, सायलीच्या आणि बोगनवेलीच्या गोल गोल आळ्यांना मी पाणी देऊ लागतो. पाण्याच्या थेंबांचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात, हे अनोखं दृश्य खरोखरीच अनुभवण्याजोगं असतं. या ठिकाणी पुढे जाऊन ते उल्लेख करतात की ज्यावेळी सूर्याचा प्रकाश हा पसरू लागतो, सूर्याचा प्रकाश पसरल्यानंतर हळूहळू सकाळ व्हायला लागते. सुरुवातीला जी पहाट झाली असते त्यानंतर प्रकाश हळूहळू पसरायला लागल्यानंतर सकाळ होऊ लागते आणि मग मला त्या ठिकाणी दिसतं की वाफे तर कोरडेच आहेत. म्हणजे बागेमधील वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे की जी वाफे आहेत ते तर कोरडेच आहेत आणि मग बागेतल्या नळाला रबरी पाईप मी लावतो आणि हा रबरी पाईप बागेतल्या नळाला लावल्यानंतर मी वाफ्यांमध्ये पाणी घालू लागतो. म्हणजे त्या नळाला त्या ठिकाणी ते रबरी पाईप लावतात, नळी लावतात आणि ते लावल्यानंतर त्याद्वारे ते पाणी घालायला लागतात बागेतल्या त्यांच्या फुलझाडांना, फळझाडांना, वेगवेगळ्या रोपट्यांना त्या ठिकाणी ते पाणी घालायला लागतात. आणि कुंड्यांमध्ये सुद्धा पाईप ते लावतात आणि चाफ्यांच्या, गुलमोहराच्या, जाकरांडाच्या, सायलीच्या आणि बोगनवेलीच्या गोल गोल आळ्यांना ते पाणी देऊ लागतात. आपण ज्याप्रमाणे फुलझाडांना, काही वृक्षांना गोल असे आळे करत असतो, त्या आळ्यांमध्ये ते पाणी घालायला लागतात. कारण त्या ठिकाणी त्यांना एक कोरडेपणा भासायला लागतो. ज्यावेळी पहाटे नंतर हळूहळू सकाळ व्हायला लागते त्यावेळी त्यांना ते वाफे जे असतात ते कोरडेच असल्याचं त्या ठिकाणी दिसतं आणि मग ते या फुलझाडांना पाणी द्यायला सुरुवात करतात. पाण्याच्या थेंबाचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात, म्हणजे त्या ठिकाणी पाणी दिल्यानंतर कोणत्या प्रकारचं वातावरण निर्मिती होत असते त्याचं वर्णन सुद्धा अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये त्यांनी अलंकारिक भाषेमध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे. पाण्याच्या थेंबाचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी आपण हा उतारा वाचायला लागतो, ज्यावेळी आपण त्यांचे हे अनुभव वाचत असतो, ऐकत असतो, त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर सुद्धा एक चित्र निर्माण झालेलं असतं.
आपल्या समोर अशा वेळी बाग नाही तरी सुद्धा आपल्याला त्या बागेचं चित्रण झाल्यासारखं त्या ठिकाणी भासायला लागतं. अशा प्रकारे डॉक्टर युमा पठाणांची ही जी भाषा आहे ती अलंकारिक अशा प्रकारची भाषा आहे. त्या भाषेचं सौंदर्य वेगळ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि म्हणूनच जणू काही आपल्या समोर सुद्धा एक बाग आहे, त्या ठिकाणी गुलमोहराची फुलं आहेत, चाफ्याची, मोगऱ्याची फुलं आहेत, असं आपल्याला सुद्धा भासायला लागतं. ज्यावेळी ते वर्णन करतात की पहाटेनंतर सकाळ होते आणि वाफे कोरडी असतात, मग ते नळाला रबरी पाईप लावतात आणि पाणी त्या फुलझाडांना घालायला लागतात, त्यावेळी आपल्या समोर ती बाग उभी राहते. आणि अशा वेळी पुढे जाऊन ते वर्णन करत आहेत की पाण्याच्या थेंबांचा ज्यावेळी या पानांना स्पर्श होता त्यावेळी हे पानं तरळायला लागतात. म्हणजे आपण सुद्धा काही वेळेस जे अनुभवलेलं असतं किंवा सकाळच्या वेळी जी पानांवर दव उमटलेली असतात त्याचा आपल्याला या ठिकाणी हे वाचल्यानंतर भास व्हायला लागतो की पाण्याच्या थेंबाचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात. हे अनोखं दृश्य खरोखरीच अनुभवण्याजोगं असतं. आदल्या दिवशी मोगऱ्याला पाणी घालायचं चुकून राहून गेलं तर तो कसा रुसून बसतो, कोमेजू लागतो आणि पाण्याचा शिळकावा झाला की दुसऱ्या दिवशीच पहाटेचं गोंडस कळ्याच्या रूपानं आपल्याकडे पाहून खुदखुदू हसू लागतो. म्हणजे प्राण्यांचे त्याचबरोबर पक्ष्यांच्या पाखरांच्या चिवचिवाटाचे जसं आपण वर्णन ते करतात, त्याचबरोबर त्या फुलांचं, वेलींचं सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यांच्या हावभावांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे जर पहिल्या दिवशी त्या मोगऱ्याच्या झाडाला पाणी द्यायला हे विसरून गेले तर दुसऱ्या दिवशी हा रुसून बसतो आणि दुसऱ्या दिवशी पाणी दिल्यानंतर हळूहळू तो सुद्धा फुलायला लागतो, हसायला लागतो. जणू काही हसून आपल्याकडे बघत असल्याचा भास त्यांना होतो. तो हळूहळू खुदखुदू हसू लागतो असं त्यांना त्या ठिकाणी जाणायला लागतं. त्यावेळी ते वर्णन करतात की जर मोगऱ्याला पाणी घालायचं चुकून राहून गेलं तर तो रुसून बसतो, कोमेजू लागतो आणि पाण्याचा शिडकावा ज्यावेळी त्याच्यावर होत असतो त्यावेळी आपल्याकडे हा बघत असतो आणि दुसऱ्या दिवशी पहाटेचं गोंडस कळ्याच्या रूपानं तो खुदखुदू हसू लागतो असा भास त्यांना त्या ठिकाणी होतो. अबोला सोडून तो सुगंधाची पखरण करू लागतो आणि मग जाणवू लागतं की इवली झाडं आणि वेली देखील किती भावूक असतात. म्हणजे ज्यावेळी त्याला पाणी घालायचं लेखक विसरून जातो त्यावेळी त्याने एक अबोला धरलेला असतो, तो हिरमुसून गेलेला असतो, कोमेजून गेलेला असतो आणि ज्यावेळी पाण्याचा शिळकाव त्याच्यावर केला जातो त्यावेळी तो सुद्धा खुदखुदू हसायला लागतो आणि अबोला तो पूर्णपणे विसरून जातो. अबोला सोडून तो सुगंधाची पखरण करू लागतो. हळूहळू त्याचा सुगंध हा संपूर्ण बागेमध्ये पसरत जात असतो. आजूबाजूच्या वातावरणामध्ये त्याच्या सुगंधाची उधळण होत असते आणि मग जाणवू लागतं की इवली इवली ही जी झाडं आहेत आणि वेली आहेत ती सुद्धा किती भावूक असतात, त्यांना सुद्धा हावभाव असतात, त्यांना सुद्धा भावना असतात. या भावना माणसानं समजून घेतल्यात म्हणजेच त्यांच्यामध्ये एक प्रकारचं आपुलकीचं रेशीमबंध असं नातं निर्माण झालेलं असतं. कधी मध्ये थोडीफार रुसली फुगली तरी आपण त्यांची थोडीशी वास्तपुस्त केली, मायेनं त्यांच्यावरून हात फिरवला, त्यांचा तहानलेला जीव शांत केला की ती देखील ही गोंडस फुलं देऊन आपल्याला केवढा विरंगुळा किंवा तजेला देऊन जातात. म्हणजे ज्यावेळी आपण त्यांच्याशी नातं निर्माण करत नाहीत, आपल्याला त्यांच्याविषयी आपुलकी जाणवत नाही आणि आपण त्यांची काळजी घेत नसू तर त्यावेळी ते सुद्धा हिरमुसून बसतात. आपल्यावर ती सुद्धा जणू काही नाराज झालेली असतात, कोमेजून जात असतात. आणि ज्यावेळी त्यांची कधी-मधी थोडीफार ती रुसली फुगली तरी आपण त्यांची जर थोडीशी वास्तपुस्त केली. वास्तपुस्त करणे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? वास्तपुस्त करणे म्हणजे चौकशी करणे. वास्तपुस्त म्हणजे चौकशी. आणि मग ज्यावेळी हे फुलं किंवा वेली हे आपल्यावर रुसायला लागतात, रुसवे फुगवे त्यांच्यामध्ये निर्माण होतात, अशा वेळी जर आपण थोडीशी वास्तपुस्त केली म्हणजे आपण स्वतः त्यांची काही थोडीशी चौकशी केली म्हणजे आपण त्यांच्याशी बोलायला जाऊ शकत नाही, परंतु त्यांना नेमका कशाचा राग आलेला आहे, ते कशासाठी नाराज झालेले आहेत हे आपल्याला नक्की जाणवायला लागतं. आणि जाणवायला लागतं ते कशा स्वरूपात? तर ती कोमेजून गेलेली असतात. ती कोमेजून गेलेली फुलं बघितली की आपल्याला सुद्धा जाणवायला लागतं आणि अशा वेळी आपण त्यांची वास्तपुस्त करायला हवी. म्हणजेच काय थोडक्यात तर त्यांची चौकशी करायला हवी. थोडक्यात काय तर त्यांची आपण काळजी घ्यायला हवी. त्यांना काय आवश्यक आहे, काय नाही त्याची आपण काळजी घेणं हे त्या ठिकाणी त्यावेळी गरजेचं असतं. आणि जर आपण थोडीशी वास्तपुस्त केली, मायेनं त्यांच्यावरून हात फिरवला, त्यांचा तहानलेला जो जीव आहे तो शांत केला म्हणजे त्याला आपण पाणी दिलं तर
ही देखील ही गोंडस फुलं देऊन आपल्याला केवढा विरंगुळा, केवढा तजेला देऊन जातात. म्हणजे ते कोमेजून गेलेले असतात. कोमेजून गेलेली फुलं ही आपल्यालाही आवडत नाही, आणि मग आपण जर त्यांची काळजी घेतली, त्यांच्यावर पाण्याचा शिडकाव केला, त्यांची तहान भागवली, त्यांची काळजी घेतली, तर ते सुद्धा त्याचा मोबदला म्हणून आपल्याला नक्कीच काही ना काही देत असतात. मग ते काय देतात? तर अशी ही कोमेजलेली फुलं ज्यावेळी आपण त्यांना पाणी देत असतो, ज्यावेळी आपण त्यांची काळजी घेत असतो, ती फुलतात आणि आपल्याला अतिशय छान असा सुगंध ते देत असतात. आणि मग ही गोंडस फुलं सुद्धा ते आपल्याला देतात, आणि त्यातला विरंगुळा केवढा तजेला आपल्याला देऊन जात असतो. आणि हा अनुभव हा आपण प्रत्येकाने घेतला पाहिजे, असं डॉक्टर युमा पठाण आपल्याला सांगतात. अतिशय छान अशा शैलीमध्ये त्यांनी हे वर्णन केलेलं आहे. जणू काही आपल्या समोर सुद्धा ते चित्र निर्माण होत असतं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या पुस्तकामध्ये सुद्धा आपण ज्यावेळी हा पाठ बघत आहोत, त्यावेळी इथं सुद्धा हे चित्र दिलेलं आहे, हे त्यांच्या बागेचं, आणि डॉक्टर युमा पठाण समजा या ठिकाणी आलेले आहे, असं चित्र या ठिकाणी काढलेलं आहे. आणि या बागेमध्ये जी काही गुलमोहराची फुलं, जॅकरंडाची फुलं यांचं काही चित्रण या ठिकाणी केलेलं आहे, हे चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्या ठिकाणी या फुलांवर बसलेली पाखरं सुद्धा दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे आकाशात उडतानाची ही पक्षी सुद्धा काही दाखवलेली आहे. हे पहाटेचं वातावरण त्या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे. त्याचबरोबर पहाटेनंतर हळूच होणारी सकाळ सुद्धा या ठिकाणी दिसत आहे. सूर्यकिरणे हळूहळू वर डोकावू लागत आहे. आणि अशा या वातावरणाचा, आल्हाददायक वातावरणाचा आपण प्रत्येक माणसाने, प्रत्येक मानवाने अनुभव घ्यायला हवा. फक्त ते बघायलाच नको, तर ते अनुभवायला हवं, असं या ठिकाणी ते म्हणतात. म्हणून ते आपल्याला सुद्धा या ठिकाणी सांगतात की माणसाने ही जी पहाट असते, हे पहाटेचं वातावरण असतं, मी ज्याप्रमाणे अनुभव घेतला त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा कधीतरी हा अनुभव घेऊन बघा, असा सल्ला ते आपल्याला देतात. आणि शेवटी ते असं म्हणतात की ही फुलं जी रुसून फुगून बसलेली असतात, त्यांची आपण जर काळजी घेतली तर नक्कीच त्याच्या मोबदला म्हणून ते सुद्धा आपल्याला गोंडस फुलं तर देतातच, परंतु छान असा सुगंध सुद्धा देऊन जातात. आणि त्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा एक तजेला निर्माण होऊन जातो. आणि मग पुढे काय घडतं, तर आणि मग तुकोबांच्या त्या अभंगाचा खराखुरा अर्थ उकलू लागतो. त्यांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपली सोयरी धैर्य का बरं म्हटलं असावं, यातलं इंगित उमगू लागतं. त्यांच्यातलं आणि आपल्यातलं हे नातं, हे रेशीमबंध आजकालचे नसावेत, तर आदिम असावेत, युगायुगांचे असावेत, याची जाणीव उत्कटतेनं होऊ लागते. विद्यार्थी मित्रांनो, ते पुढे म्हणतात की आणि मग तुकोबांच्या त्या अभंगाचा खराखुरा अर्थ उकलू लागतो. तुकोबांनी या वृक्षवेलींविषयी, पक्ष्यांविषयी कोणता अभंग केलेला आहे, तो आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर तुकाराम महाराज हे म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. अशा प्रकारचा त्यांचा जो अभंग आहे, त्या अभंगाचं वर्णन या ठिकाणी डॉक्टर युमा पठाण करतात. की अशा वेळी, ज्यावेळी आपण या पहाटेचा अनुभव घेतो, आपण या पाखरांच्या चिवचिवाटाचा अनुभव घेतो, त्याचप्रमाणे फुलांच्या वेलींचे रुसवे फुगवे आपण बघतो, आणि आपण त्यांची काळजी घेतो, आणि त्याचा मोबदला म्हणून ते आपल्याला काय काय देत असतात, या हा अनुभव ज्यावेळी आपण घेतो, त्यावेळी आपल्याला खऱ्या अर्थानं जाणवायला लागतं की तुकाराम महाराजांनी जे वर्णन त्यांच्या अभंगाद्वारे केलेलं आहे, आणि त्यांनी या अभंगामध्ये वृक्ष आणि वेलींना, पाखरांना आपलं सोयरी धायरी का म्हटलेलं आहे. म्हणजे वृक्ष, वल्ली किंवा वृक्ष आणि वेली, त्याचबरोबर पाखरं, हे आपलेच नातेवाईक आहेत, आपल्या जवळचे आहेत, आपलं आणि त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं असं नातं आहे. ते तुकाराम महाराजांनी सुद्धा त्यांच्या अभंगात उल्लेख केलेला आहे. ज्यावेळी आपण खऱ्या अर्थानं हे अनुभवायला लागतो, त्यावेळी आपल्याला त्यांचा अभंग हा सार्थकी लागल्याशिवाय, किंवा तो खरा असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा जाणवायला लागतं. आणि तुकाराम महाराज जसं म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, पक्षी ही सुस्वरे आळविती, त्याचप्रमाणे वृक्ष आणि वल्ली यांना आपली सोयरीधारी त्यांनी का बरं म्हटलं असावं, यातलं इंगित आपल्याला उमगू लागतं. इंगित उमगू लागतं म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? इंगित म्हणजे काय, तर इंगित या शब्दाचा अर्थ आहे अंतस्थ हेतू. म्हणजे त्यांनी ज्यावेळी हा अनुभव घेतला, तो अनुभव घेतल्यानंतरच त्यांनी हा अभंग त्या ठिकाणी रचलेला आहे. आणि त्या अभंगाद्वारे त्यांनी ते विचार जे मांडलेले आहेत, ते खऱ्या अर्थानं त्यांचा अनुभव आहे. फक्त विचार मांडायचे म्हणून त्यांनी मांडलेले नाही, तर त्यांनी तो अनुभव घेतला, आणि त्यांनी तो अनुभव घेतल्यानंतर त्यांनी हा अभंग रचलेला आहे. या अभंगातून त्यांनी वृक्ष वेलींना, त्याचबरोबर पक्ष्यांना, पाखरांना त्यांनी आपलं नातेवाईक किंवा सोयरी धायरी असल्याचं म्हटलेलं आहे.
आणि मग ज्यावेळी आपण सुद्धा हा अनुभव घेतो त्यावेळी त्यातलं इंगित हे आपल्याला उमगू लागतं. इंगित उमगू लागतं म्हणजे अंतस्थ हेतू किंवा अंतस्थ गुपित, म्हणजे शेवटचा त्यातला हेतू काय आहे, अर्थ काय आहे, किंवा त्यामध्ये नेमकं कोणतं गुपित लपलेलं आहे. म्हणजे पक्ष्यांना, वेलींना त्यांनी सोयरी दायरी का म्हटलं आहे, आपले नातेवाईक का म्हटलं आहे, माणसाच्या ते जवळचे आहेत असं त्यांनी का उल्लेख केलेला आहे, त्यातलं इंगित आपल्याला उमगू लागतं. म्हणजे त्यांचा हेतू त्यामागे कोणता असावा, त्यामागचं गुपित कोणतं असावं ते आपल्याला आपोआप उमगू लागतं. आणि मग त्यांच्यातलं आणि आपल्यातलं हे नातं, हे रेशीमबंध आजकालचे नसावेत, तर ते आदिम असावेत, युगायुगांचे असावेत, याची जाणीव उत्कटतेनं आपल्याला व्हायला लागते, होऊ लागते. आणि खरोखरीच मग हे नातं जे निर्माण झालेलं आहे ते आत्ताचं नातं निर्माण झालेलं आहे का, तर नाही. हे नातं जे निर्माण झालेलं आहे ते माणसाचं आणि पाखरांचं, त्याचबरोबर वृक्षवेलींचं, फुलांचं जे नातं निर्माण झालेलं आहे ते युगानयुगे निर्माण झालेलं आहे. जर प्राचीन काळामध्ये, जर 18व्या शतकामध्ये, जर पूर्वीच्या काळीच संत परंपरेमध्ये संतांनी सुद्धा या पक्ष्यांशी, वृक्षवेलींशी सोयरी कसल्याचं त्यांच्या अभंगातून वर्णन केलेलं आहे, तर अशा वेळी आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी भासायला लागतं की हे जे नातं निर्माण झालेलं आहे ते आत्ताचं नाही, तर ते युगानयुगांचं आणि त्याचबरोबर आदिम स्वरूपाचं हे नातं आहे. कोणाचं नातं, तर ते नातं मानवाचं, आणि त्याचबरोबर मानवाचं नातं जे निर्माण झालेलं आहे ते कुणाशी निर्माण झालेलं आहे, तर पाखरे आणि वृक्षवेली. थोडक्यात काय, तर माणसाचं नातं आणि निसर्गाचं नातं, पाखरे, वृक्षवेली हे सगळं आपल्याला कुठे आढळून येतं, तर निसर्गामध्ये. आणि म्हणून माणसाचं आणि निसर्गाचं जे नातं आहे त्यामध्ये एक छान अशा प्रकारची एकजूट निर्माण झालेली आहे. आणि ती जी एकजूट, ते जे रेशीम बंध निर्माण झालेला आहे, ते रेशीम बंध आजचं नव्हे, तर हे युगानयुगांचं आहे. आदिम स्वरूपाचं हे नातं त्या ठिकाणी निर्माण झालेलं असल्याचं डॉक्टर यू म पठाण हे व्यक्त करत आहेत त्यांच्या अनुभवाद्वारे, त्यांच्या या ललित गद्याद्वारे, त्यांच्या या पाठाद्वारे. आणि शेवटची ओळ त्यांनी या ललित गद्यामध्ये लिहिलेला आहे की असं नसतं तर आपल्याला त्यांची आणि त्यांना आपली एवढी अनिवार्य ओढ का बरं लागली असती. खरं आहे विद्यार्थी मित्रांनो, जर हे नातं जे निर्माण झालेलं आहे, हा रेशीमबंध या पाखरांमध्ये आणि वृक्षवेलींमध्ये, थोडक्यात निसर्गामध्ये आणि माणसामध्ये जो निर्माण झालेला आहे, हा रेशीमबंध आत्ताचा नव्हे तर युगानयुगांचाच आहे, आदिमच आहे. हा का आहे, तर जर तसं नसलं असतं तर आपल्याला, आपल्यासारख्या माणसांना त्यांची एवढी अनिवार्य ओढ का लागलेली असती. खरोखरच आपण सुद्धा, माणसं जी आहेत ती बाहेर पडल्यानंतर आपल्याला सुद्धा त्या फुलांचा सुगंध घ्यावासा वाटतो. बाहेर ज्यावेळी पहाटेच्या वेळी आपण बाहेर पडतो त्यावेळी आपल्याला सुद्धा पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू आला नाही तर आपल्याला सुद्धा वेगळं जाणवायला लागतं. आपण सुद्धा त्यांची एक उत्सुकतेनं वाट बघत असतो. कोणताही माणूस असू देत, कोणताही व्यक्ती असू देत, प्रत्येकाला त्यांच्या सुद्धा जागण्याची, त्यांच्या आवाजाची, त्या फुलांच्या फुलण्याची, सुगंधाची एक उत्सुकता लागलेली असते. आणि आपण सुद्धा फुलांच्या उमलण्याची वाट बघत असतो. कोमेजलेली फुलं दिसल्यावर आपल्याला सुद्धा त्यांना पाणी घालावंसं का वाटतं, त्यांची आपल्यालाही त्या ठिकाणी काळजी करावंसं का वाटत असतं. तर त्यामागे एक महत्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे तुमचं, म्हणजे आपलं माणसांचं आणि त्याचबरोबर या फुलांचं, वृक्षांचं, पाखरांचं एक जवळीकतेचं नातं निर्माण झालेलं आहे. त्यालाच डॉक्टर यू म पठाण यांनी काय नाव दिलेलं आहे, काय शीर्षक दिलेलं आहे, तर रेशीम बंध. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये जो बंध निर्माण झालेला आहे, जे नातं निर्माण झालेलं आहे, ते रेशमासारखं बंधन आहे. आणि हे नातं जे आहे ते म्हणजे रेशीम बंध. आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी त्यांच्या ललित गद्य संग्रह रेशीम बंधामधूनच हे ललित गद्य घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक छान असा त्यांचा अनुभव त्यांनी चित्रित केलेला आहे, वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला सल्ला दिलेला आहे की हे जे पहाटेचं वर्णन आहे, किंवा पहाटेचं हे जे चित्रण त्या ठिकाणी असतं, किंवा पहाटेचं हे जे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तो अनुभव असतो, तो अनुभव मी ज्याप्रमाणे घेत असतो त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने घ्यायला हवा.
खऱ्या अर्थानं फक्त हे बघायलाच नको, ऐकायलाच नको, तर आपण स्वतः अनुभवण्याजोगा हा क्षण असतो आणि म्हणून आपण प्रत्येकाने हा अनुभव घेतलाच पाहिजे असा सल्ला त्यांनी आपल्याला या पाठाद्वारे केलेला आहे. आणि शेवटी ते असे म्हणतात की असं नसतं तर आपल्याला त्यांची आणि त्यांना आपली एवढी अनिवार्य ओढ का बरं लागली असती, हे प्रश्नचिन्ह जे निर्माण केलेलं आहे त्याचं उत्तर खऱ्या अर्थानं हेच आहे की आपलं माणसांचं आणि पाखरांचं, वृक्षवेलींचं, निसर्गाचं हे नातं आदिम आहे, युगानुयुगांचं नातं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा प्रत्येकानं या पहाटेच्या फुलांच्या फुलण्याचा, पाखरांच्या चिवचिवाटाचा आस्वाद घेतलाच असेल. घेतला नसेल तर हा अनुभव आपण सुद्धा एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून प्रत्येकानं निसर्गामध्ये, निसर्गातील या आल्हाददायक वातावरणाचा आस्वाद घ्यायलाच हवा. तो आस्वाद तुम्ही सुद्धा घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा सुविचार आता आपण बघूया. तर आजचा सुविचार आहे